नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या पूर्वजांसाठी आकाश म्हणजे नेमकं काय होतं? फक्त चमचमणारे तारे? अजिबात नाही. त्यांच्यासाठी ते एक नकाशा होता, कथांचा, देवांचा आणि आपल्या नशिबाचा. आज आपण याच खगोलशास्त्र आणि पौराणिक कथांमधल्या अद्भुत नात्याचा शोध घेणार आहोत. बघूया ते विश्वाला कसं वाचायचे. चला तर मग एका अगदी साध्या पण जराशा गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण सगळेच मकर संक्रांत साजरी करतो, बरोबर? हा सण आहे हिवाळी संक्रांतीचा. पण गंमत बघा, खरी संक्रांत तर 22 डिसेंबरच्या आसपास होते. मग आपण तो 14 जानेवारीला का साजरा करतो? याचं उत्तर ना ते प्राचीन खगोलशास्त्र आणि परंपरेच्या एका मोठ्या प्रवासात दडलेलं आहे. आणि हो, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आधी प्राचीन लोकांच्या नजरेतून आकाश कसं दिसायचं हे समजून घ्यावं लागेल. त्यांच्यासाठी आकाश म्हणजे काही रिकामी जागा नव्हती, तर एक जिवंत, अगदी अर्थपूर्ण असं वास्तव होतं. फरक बघा किती आहे. आज आपण आकाशाकडे कसं पाहतो? जणू काही ते आपल्यापासून खूप दूर, वेगळं आहे. एक प्रयोगशाळा जिथे आपण आपले सिद्धांत वगैरे तपासतो. पण प्राचीन काळी असं नव्हतं. तेव्हा वैश्विक पर्यावरण आणि मानवी जीवन यात काही फरकच मानला जात नव्हता. आकाश आणि पृथ्वी हे तर एकमेकांचाच भाग होते. त्यांच्यासाठी ना हे विश्व 3 मुख्य गोष्टींनी बनलेलं होतं. पहिलं म्हणजे आकाश, जे त्यांना एका द्विमितीय पडद्यासारखं वाटायचं, ज्यावर तारे जडवलेले आहेत. दुसरा म्हणजे ग्रह, त्यांची ती नियमित, अगदी शिस्तबद्ध हालचाल, ती म्हणजे वैश्विक सुव्यवस्थेचा पुरावा होती. आणि तिसरी गोष्ट होती उत्पात, म्हणजे धूमकेतू किंवा ग्रहणासारख्या अचानक घडणाऱ्या घटना. आणि जेव्हा ही नियमितता भंग व्हायची तेव्हा मात्र भीती वाटायची. हे देवाचं रागवणं आहे असं मानलं जायचं. बरं, आता आपण या कथेच्या पुढच्या आणि खूपच इंटरेस्टिंग टप्प्यावर आलो आहोत की कशा प्रकारे अगदी साध्या व्यावहारिक गरजांमधून एका वैज्ञानिक शास्त्राचा जन्म झाला. या सगळ्याची सुरुवात झाली धार्मिक विधींमधून. बघा, कोणताही विधी प्रभावी व्हायचा असेल तर तो योग्य मुहूर्तावरच करायला हवा. आणि हा अचूक मुहूर्त शोधण्यासाठी आकाशातल्या ग्रहताऱ्यांचं निरीक्षण करणं भाग होतं. याच पद्धतशीर निरीक्षणातून पुढे खगोलशास्त्राचा जन्म झाला. म्हणजे इथे धर्म आणि विज्ञान एकमेकांच्या विरोधात नव्हते, उलट एकमेकांशी जोडलेले होते. याचं एक किती सुंदर उदाहरण आहे बघा. नक्षत्र. चंद्राची रोजची जागा ओळखण्यासाठी 27 तारासमूहांचा वापर केला जायचा. आणि ह्याच निरीक्षणातून एक सुंदर कथा जन्माला आली की चंद्राला 27 पत्नी आहेत आणि तो प्रत्येक रात्र एका वेगळ्या पत्नीसोबत घालवतो. किती कल्पक आहे, नाही का? आता आपण या सगळ्या चर्चेच्या अगदी मूळ कल्पनेकडे येऊया. ही कल्पना आहे मानव आणि देव यांच्यात झालेल्या एका आश्चर्यकारक देवाणघेवाणीची. म्हणजे एक टू बी एक्सचेंज होता हा. प्राध्यापक कोचर यांची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती अशी की त्या काळात एक सहजीवी संबंध होता. म्हणजे कसं तर काही दैवी गुण मानवांना दिले गेले आणि काही मानवी गुण थेट विश्वावरच लागू करण्यात आले. आणि ही देवाणघेवाण कशी झाली ते बघा. ग्रहांचं ते अविरत न थांबता फिरणं पाहून मानवाला पुनर्जन्माची कल्पना सुचली की आत्मा मरत नाही तर फक्त नवीन शरीर धारण करतो. आणि याच्या अगदी उलट मानवी जीवनातल्या अवस्था, जन्म, तारुण्य आणि मृत्यू, यावरून विश्वासाठी युगांची संकल्पना तयार झाली. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि मग कलियुग. आता आपण या कथेच्या परमोच्च क्षणी आलो आहोत. एक अशी गोष्ट जिथे आपण पाहणार आहोत की एक नवीन वैज्ञानिक शोधानुसार एक अख्खी पौराणिक कथा कशी बदलली गेली. तर प्राचीन काळातली एक मोठी समस्या होती ग्रहण. अचानक सूर्य किंवा चंद्र दिसेनासा होणं हे म्हणजे वैश्विक व्यवस्थेतला एक मोठा अडथळा होता. याला पौराणिक आणि वैज्ञानिक दोन्ही स्पष्टीकरणांची गरज होती. आणि याचं पौराणिक उत्तर होतं राहू. अशी कथा होती की राहू नावाचा एक राक्षस सूर्य किंवा चंद्राला गिळून टाकतो आणि त्यामुळे ग्रहण लागतं. ही कथा ग्रहणामागचं का तर सांगत होती. पण मग इसवी सन 499 मध्ये एक मोठी वैज्ञानिक क्रांती झाली. महान खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी ग्रहण कसं लागतं याचं गणितीय स्पष्टीकरण देणारा सिद्धांत मांडला. आर्यभट्ट यांच्या सिद्धांतानुसार एक नवी गोष्ट समोर आली. ती म्हणजे ग्रहण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेतल्या 2 विशिष्ट बिंदूंवर येतो, ज्यांना नोडल पॉइंट्स म्हणतात. आणि या एका शोधाने एक मोठी पौराणिक अडचण उभी केली.
अडचण काय होती? प्रश्न असा होता की विज्ञानानुसार ग्रहणाचे 2 बिंदू आहेत, पण पौराणिक कथेनुसार राक्षस तर एकच आहे, राहू. मग त्या दुसऱ्या बिंदूचं काय करायचं? आणि इथेच बघा एक किती कल्पक उपाय शोधला गेला. पौराणिक कथेने स्वतःला बदलून घेतलं. कथेनुसार राहूचं जे धड समुद्रात फेकलं होतं त्यालाच केतू असं एक नवीन नाव दिलं आणि एक दुसरा राक्षस बनवला गेला. म्हणजे आता राहू आणि केतू हे 2 राक्षस ग्रहणाच्या 2 बिंदूंसाठी जबाबदार ठरले. विज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी एका जुन्या पात्रातून एक नवीन पात्र जन्माला आलं. कमाल आहे ना? तर आता आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया आणि समजून घेऊया की हा जो प्राचीन ताळमेळ होता तो अखेरीस का तुटला. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे. जवळपास 1,500 वर्षांपूर्वी मकर संक्रांतीचा सण खऱ्या हिवाळी संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबरलाच साजरा व्हायचा. पण तो हळूहळू पुढे सरकत गेला आणि आज 14 जानेवारीपर्यंत पोहोचला आहे. पण असं का झालं? याचं मुख्य कारण म्हणजे धार्मिक ग्रंथांना इतकं पवित्र मानलं गेलं की त्यातील माहिती किंवा नियम बदलण्याची कोणी हिंमतच केली नाही. ते जसे होते तसेच राहिले, जणू काही वेळेतच गोठून गेले. आणि दुसरीकडे होतं विज्ञान, जे आपल्या स्वभावानुसार सतत निरीक्षणांवर आधारित असतं. ते स्वतःला सतत अपडेट करत राहतं, नवीन माहितीनुसार बदलत राहतं. आणि यामुळेच परंपरा आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांच्यात एक मोठी दरी निर्माण होत गेली. प्राध्यापक कोचर यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, पवित्र आणि धार्मिक ग्रंथ बंद आणि गोठवले गेले, पण विज्ञानाला कुठे थांबावे हे माहीत नाही. हे एक वाक्य या दरीचं अगदी अचूक वर्णन करतं. तर ही कथा आपल्याला काय दाखवते? की ज्ञान आणि परंपरा कशा एकमेकांना आकार देतात आणि कधीकधी एकमेकांपासून दूरही जातात. आणि यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या जगात आपण आपल्या प्राचीन परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक ज्ञान यांच्यात समन्वय कसा साधू शकतो? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?